जाण तेने पाहिजे तेने कृतकार जैसे मुळशींचे सहजी साखर वास्तविक जर पाहिलं तर तुम्ही सगळे जाणते मंडळी इथं, कारण की तुम्ही गुरुला भजताय ना. आणि जाणत्याला काय सांगायचं, नेमत्याला सांगणं सोपं जातं. नेमत्याला सांगायला काय, त्याला कसं सांगितलं तरी ते जमतं, पण जाणत्याला सांगायचं खूप अवघड आहे. आणि गुरुला भजणं म्हणजे काय करणं. आता मेजर भाऊंनी त्यांचा अनुभव सांगितला, हा गुरुला भजणं आहे. वा, हा अनुभव म्हणजे काय, गुरुला भजणं. आणि गुरुला भजणं, गुरु आहे तोपर्यंतच भजता येते, नंतर भजता येत नाही का. गुरुचं भजणं हे अविरत असतं, त्याला काळ वेळ त्या ठिकाणी काहीच नाही. कारण की तसं निष्ठावंत भावभक्ताचा स्वभाव निर्धार वर्म चुकू नये. कारण की निष्ठा सगळ्यात महत्त्वाची. परमार्थामध्ये निष्ठानिष्ठी भरपूर आहे, पण निष्ठा कुठं पाहायला मिळत नाही. आणि ती निष्ठा ठराविक असे बोटावर मोजणारे साधक असतात. तुकाराम महाराज असं म्हणतात ना, विरळा ऐसा जाणते अशी तुका लोटांगण, असे बोटावर मोजणारे असतात. कारण की निष्ठा हीच साधना आहे. सद्गुरूवरची निष्ठा हीच खऱ्या अर्थाने साधना आहे. आणि ती निष्ठाच काय करते, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आणि ती सत्ता कसं मेजर भाऊंनी जी निष्ठा ठेवली, खूप आत्यंतिक आम्ही जवळून पाहिले, इतक्या जवळून पाहिले ना. एक कसं असतं, बऱ्याच वेळा बाबा असतील, दादा असतील, असे महात्मे अवताराला येणं आणि त्या महात्म्यांच्या गाठी आपल्याला पडणं, हे ते काही परमभाग्य आहे आपलं. तुम्ही ते अनेकच खूप मोठे भाग्यवान आहेत. एक नाही, 2-2 साधू तुमच्याकडे, 2-2 साधूंचे वरद हस्त कृपा प्रसाद तुम्हाला लाभलाय. ते दैव आहे तुमचं. आणि साधू कळत नसतं, कळून देत नसतं. आणि जो कळून देतो तो साधूच नसतो, जो कळू देतो तो साधूच नसतो. काय होतं, कळलं तर महत् भाग्य. दादा सांगायचे, साधू कळायला अर्धा साधू व्हावा लागतो. साधू जर कळून घ्यायचं असेल तर अर्धा साधू व्हावा लागतो, तेव्हा साधू कळतो. आणि तिथून पुढे खरी मजा आहे. सहवास भेटेल, शेजारी बसून जेवायला, जेवण ताटात बसून जेवायला मिळेल, परंतु साधू कळणं अवघड आहे. मेजर भाऊनी सांगितलं, आता साधू कळला होता ना, म्हणून ताटातली जिलेबी ओढून घ्यायची का, नको त्यांना त्रास होईल. त्यांच्या सुखात तर कुणी वाटेकरी होतं, दुःखात वाटेकरी होण्याचा प्रयत्न. आणि साधूची तार जुळली जाते बरं का, आपली साधनेने सद्गुरूची आपली तार जुळली जाते. आणि ती तार जुळायला पाहिजे. आपल्याला तर आपला करंट सद्गुरू लागायला पाहिजे तिकडे. असे भरपूर अनुभव दादांच्या बाबतीत. एक निकतांच्या 2 मुली होत्या खूप, आणि त्या पण त्यांची बी साधना तशीच होती. दादा हिरेबॉल सांगायचे, आपल्याला आज जावं लागतंय, म्हणजे पुढं जायचं. काय गावाचं नाव होतं काय नाही, ते आळसुंदा, कर्जत तालुक्यामध्ये. आज आपल्याला जावं लागतंय म्हणजे. ठीक आहे म्हणजे जाऊ, पण अशी तार जुळायची की त्या मुली घरच्यांना सांगायची. मोबाईल नव्हते, मोबाईलचं प्रमाण कमी होतं. ते घरच्यांना सांगायचे आज दादा येणार आहेत. खरंय, एकदम खरंय. दादा येणार ते म्हणले, हे पोरांना कळतं कसं. रांगोळ्या काढून ठेवायच्या, त्या 4 वाजता रांगोळ्या काढून, सडा टाकून रांगोळ्या काढून रस्त्याला आडवं जाऊन बसायच्या. काय काय भाव असेल. मग
दादा त्यांच्याकडे गेले. दादा सांगायचे घरी आल्यावरती अशा अशा मुली येतात. कौतुक. आपलं कौतुक व्हावं असं आपल्याला वाटत नाही, तो भाग वेगळा. पण सद्गुरू सत्शिष्याचं कौतुक करतात आणि ते कौतुक त्यांच्याकडून ऐकायला मिळायचं. तेव्हा त्या म्हणजे असेच काही साधक ते जसं मेजर भाऊंच्या बाबतीत बी काही गोष्टी आणि हितासाठी काही महात्मे काही गोष्टी सांगत असतात, पण लक्षात यायला पाहिजे त्यावेळेला. काय होतं, जिथं अनहित होणार आहे तिथून बाजूला काढायचं असतं. आणि माझं मला राजकारणाचा लय नाद अजून बी आहे. त्यांच्या गावात इलेक्शन होतं. आता इलेक्शनमध्ये दादांना माहिती आहे की हा माणूस कदाचित वाहू तिथं सगळं असतं ना, साम दाम दंड सगळं. त्या माणसाला आपल्याकडे वाढण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातात. आणि मग त्या स्थितीतून काही हा वाढला जाऊ शकतो. आणि हे सहज गेले दादांकडे दर्शनाला. म्हणले आज वेळ आहे का तुम्हाला दादा? म्हणजे तिथून बाजूला काढायचं ना. म्हणले आत्माराम बाबा तुम्हाला बोलावत आहेत. आणि एकट्याला नाही म्हणले, ताईला घेऊन बोलावले. पुढं आत्माराम बाबांनी नाही अरे बाबांनी बोलावले. म्हणले दादा सांगतात म्हणले गेलंच पाहिजे. जातो म्हणले दादा. मी लगेच घरी आले, ताईंना घेतलं गाडीवर आणि बाबांकडे गेले आत्माराम बाबाच्या दर्शनाला. तिथं दर्शनाला गेले, आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेतलं. आता त्यावेळी दादांचे प्रॉब्लेम चालूच होते. डोळ्याचे एका डोळ्याचे 2-2 ऑपरेशन झाले. दिसायचा प्रॉब्लेम होता. महाराजांनी सांगितलं की दादा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच लगेच ऑपरेशन झालं की घर सोडलं त्यांनी. आणि मी त्यांना प्रवास 4 चाकीचा जमत. आता ठीक आहे आम्ही फिरतो तो भाग वेगळा, पण जमत नव्हते. औरंगाबादवरून गाडीवर त्यांना घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर घरी गाडीवर आणावं जावं लागायचं. ऑपरेशन झालं हेल्मेट घालून हवा लागा नाही म्हणून हेल्मेटमध्ये घालायचं, मागं बसवायचं. तो बी एक अनुभव लय जबरदस्त. पाऊस होता, पुढं पाऊस असे नद्या भरून चाललेल्या, वडे बिडे रस्त्यावर पाणी सगळीकडं. पुढं पाऊस दिसतोय, तुफान पडतोय, मागं पाऊस दिसतोय. आम्ही चाललोय हेल्मेट डोक्यात. आम्ही जाईन तसं पाऊस पुढं उघडत आहे. पांढरीचे पुलाव त्यांना दाखवलं म्हणजे इथं आम्ही वेळ खाल्ली जात नाही. घरी जाऊस तर आम्हाला काय नाही. घरी गेलो की धो धो पाऊस चालू झाला. मांदेडीला गेल्यानंतर सद्गुरूंची जशी तार जुळती तसं ताईंची लई खूप दादांच्या जशी ज्यांची निष्ठा आहे ना तशीच ताईंची निष्ठा. दादा माझ्या मुली इथे तिथे गेले. आता देवाला दर्शनाला गेल्यानंतर आपण काय आपल्या हिताच्याच गोष्टी मागतो ना. बाबांना प्रार्थना केली. दादांनी तिसऱ्या दिवशी माळवाडीचा मेळा होता. म्हणले तिथे लेकरं येते हुरहुरल्यासारखे पाहते, मला जावं लागेल. तुमचं ऑपरेशन झालंय, तिला शिवपालव नाही चालत, तर जुन्या गोष्टी नाही. म्हणले मी काय करते, एका खोलीत बसून राहीन. म्हणले मी तिथून असे लांबून माझं दर्शन घेते आणि भेटते. गेलो माळवाडीला. ऑपरेशन झालं 3 दिवस झाले. हेल्मेट घालून गेले आणि काय झालं असं माहीत नाही. आम्ही नका जाऊ म्हणलो, ते इन्फेक्शन होतं वगैरे. आणि त्याच डोळ्याचं खऱ्या अर्थाने तो डोळा कामातून गेला. तोच डोळा बरं का. आता ती त्यांच्याकडून चूक झाली म्हणा किंवा त्यांनी न ऐकल्यामुळं म्हणा किंवा त्यांनी साधकांच्या खातर म्हणा स्वतःकडनं लक्ष देता तिथं गेले. पुढं जाऊन तो डोळा ठणकायचा, सारखं पाणी यायचं. एका फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल, एक डोळा बारीक आहे दादांच्या एका फोटोमध्ये पाहिलं असेल, ते पाणी घालायचं त्या डोळ्यातून सारखं. सोमोकोल्ड म्हणून एक पॅरासिटामॉलची एक गोळी आहे, पॅरासिटामॉलच आहे त्याच्यामध्ये. ती गोळी कंटिन्यू चालू होती त्यांना, रोज एक गोळी लागायची. पण म्हणत नव्हती माझा डोळा ठणकत आहे. रोज एक गोळी खायची. आणि मग ती वेदना पावली नाही. ताईंनी बाबांना विनंती केली, आत्माराम बाबाला
माझ्या सद्गुरूंचा डोळा टणकतोय म्हणली. नवस केला तिथं, मला सद्गुरूंचा डोळा बरा होऊ द्या, नीट होऊ द्या. आणि दादा झोपलेले होते खोलीत, पटकन उठून बाहेर आले वस्त्रीला आले. म्हणले काय येडी आहे. म्हणलं कोणाचं काय सांगतात काय नाही, पण नव्हतं बरं का. काय येडी आहे म्हणले, स्वतःच्या प्रपंचासाठी काहीतरी मागायचं. महात्म्याने म्हणजे महात्म्याचं वर्णन करा. माझ्या सद्गुरूंचा डोळा बरा होता म्हणते. म्हणजे प्रपंचातलं न मागता म्हणले सद्गुरूंचं मागितलं. ते दादांना तिथं घरी कळालं, खोलीतून बाहेर आलं, लगेच सांगितलं असं असं. तार जुळती याच्यावर सांगितलं बरं का मी. एक ताई कोणतं गाव ती पाण्यात धरण फुटलं होतं, विसापूर. भूम भूमच्या तिकडं का कुठं खाली ते तिथं कोणता देव आहे पा, पांडू विठ्ठलाचीच मूर्ती पायाखाली ते तोडवलं काय, बारसी का काय, बारसी हा, तिथं सुनंदाताईची बहीण आहे पा. पहाटे त्यांना फोन केला 4 वाजता, म्हणजे तुझ्या घराला पाण्याने वाडा टाकलाय. झोपलेली होती ती, झोपेतून जागी झाली, पाण्याला वाडा टाकला. तिला कळणारच काय दादा काय असं बोलतात. बाहेर आली, बघत तिथं पायरीला पाणी लागले, धरण फुटलं होतं. आणि ती बारशीचे म्हणजे अशा काही गोष्टी दादांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर निलेशचा दादांच्या इतका जिव्हाळा यांच्या मुलाचा बरं का. कारण की त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, पण तेच या पारमार्थिक क्षेत्रात नसते आली वाट दिशा. जर रस्ता जर बदलला नसता मेजर भाऊंचा, तर आज त्यांची मुलं कुठंतरी खोरं कुदळ, म्हणजे पारमार्थिक उन्नती तर झालीच, प्रापंचिक उन्नती मला नाही सांगायची, पण पारमार्थिक उन्नतीमुळे काय झालं, तर आज ते सगळे मुलं क्लास 1 ऑफिसर आहेत. जावई क्लास 1 ऑफिसर आहे, मुलगी क्लास 1 ऑफिसर आहे, मुलगा महिन्यातून 2-3 बरे बाहेरच्या देशात विमानाने जातोय. किती मोठा अनुभव आता. आणि लहान किती होते, 7वीला मुलगा होता, मुलगी 4थीला होती. म्हणजे आणि खूप प्रेम. बाहेरच्या देशात गेला दादा असताना जात होता. तिथली जे फेवरेट वस्तू आहे ते दादांना प्रेझेंट घेऊन यायचा. शाला असेल, तिथली एखादी खाण्याची वस्तू तिथली असेल ना, एखादी तिथलं फेवरेट ते तिथं घेऊन यायचं घरी दादा. ज्यावेळेस त्याचं लग्न जमल्यानंतर आपल्याकडे गडंगनेर करण्याची पद्धत आहे ना, आणि त्याचं गडंगनेर नव्हता, म्हणजे जवळ आलं तर लग्न. पण ते आमच्या अनिकेतच्या मंडळीचे दादांनी दृष्टांत सांगितलं तिला. अरे म्हणले त्या निलेशला गडंगनेर कधी करायचं, आणि त्याला डाळबट्टी करा म्हणले. त्याला म्हणजे महात्मा हा जातच नसतो, गेल्यावर सुद्धा तो काळजी करत असतो, त्याचं लक्ष असतं. आणि त्या निलेशला तो गडंगनेर जेवायला आला. जेवायला बसल्यानंतर जेवायला बसला, आणि ज्यावेळेस ती डाळबट्टी म्हणलं मला हेच खाऊशी वाटलं होतं, तो स्वतः सांगते मला हेच खाऊशी वाटलं होतं. आमची कन्या इथे लोणी प्रवारळ होती, तिचं दादांचाच अनुभव आहे. ते ज्यावेळेस दादांना दिसायला प्रॉब्लेम आला ना, पण दादा लय हुशार बरं का. 7वी शिकली होती, घरी शिकले होते, शाळेत नाही गेले. आजोबांनी घरी त्यांना शिकवलं. शाळेमध्ये त्यांचं 1ली 2रीचं नुसतं नाव टाकलं, आठवतं रेकॉर्ड आहे. पण परीक्षा घरी जाऊन द्यायची. 6 महिन्याला 1 परीक्षा द्यायची. 6 महिन्याला म्हणजे एका वर्षी 2 परीक्षा देऊन पास व्हायची. 1ली 2री एकाच वर्षात काढायची. असं 7वीचं शिक्षण. घरी इंग्लिश तर चांगलं येत होतं.
चांगला इंग्लिश कळत होता, औषधाची बाटली वगैरे. मोटरसायकल राजत होती त्यांच्याकडे. सकाळी खोलली ना दुसऱ्याची घ्यायची जोडीदाराची, काय गेलंय ती सामान आलं संध्याकाळी लगे 10-11-12 वाजता चालू करायची ना घरीच. आता कुठे गेली ती शिकायला, फिटरला ITI करावं लागते तेव्हा ते जमतंय. मग ते मुलगी तर लोणी प्रवाराला इकडं दादांना काही गोष्टी कळाल्या होत्या अनारती बाबांच्या तिथं. ते अनारती बाबांची ताई एक दिवस माठात पाणी भरतो ना पण सकाळी पाणी भरत होत्या आणि पाणी भरताना त्यांना एक धून ऐकू आली. दादांना जी आवडती धून होती ती ऐकू आली त्या माठातून. त्या भारावून गेला, इतका सुंदर ती धून त्या भारावून गेल्या आणि जे रडायला लागले ते बंदच झालं. ते भाऊंनी सांगितलं ते झालं शांत. पण 3ला भेटायला यायचं होतं दादांना. आमच्या मावशीची सासरे वारली इकडं तिथं चिंचपूरच्या अलीकडंच रामपूरवाडी तिथं 10व्याला आले. तिथं शेजवळ भाऊ अनवरती भाऊ गाडी घेऊन न्यायला आले त्यांना. गाडी घेऊन न्यायला आल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्या स्थितीच होती विदेश, म्हणजे ती वेगळी स्थिती होती. पण अनवरती त्यांची स्थितीच वेगळी होती. तिथे गेल्यानंतर दादांना पाहिलं, मग त्यांची स्थिती थोडी सावरली. मग दादांनी दुसऱ्या दिवशी म्हणले तुम्हाला यायचं का, तुम्हाला घेऊन जातो म्हणले. शेवटचा प्रवास होता बरं का दादांचा. म्हणजे प्रवासाच्या दिशेने वाटचाल चालू होती. दादांना चारचाकी जमत नव्हती. पण शेजोबा म्हणले नाही मी आता तुम्हाला रेल्वेने आलते सोडवायला येतो. दादा ना अक्का दोघं होते. म्हणले सोडवायला येतो. म्हणजे तुम्हाला यायचं की. मग अनारती भाऊ निघाले, अनारती ताई निघाल्या, शेजोळ भाऊ निघाले, शेजोळ ताई निघाल्या. त्यांची गाडीच होती शेजोळ भाऊची. ती सोडवायला आणि नगरच्या पुढे निघाली. काही नाही झालं प्रवास. 10 किलोमीटर जमत नव्हतं त्यांना गाडी, काहीच नाही झालं त्यावेळेस प्रवासात. आणि आलं कसं तरी आता कुठपर्यंत आलं, 10-12 किलोमीटर राहिलं, पुढे 15 किलोमीटर इथपर्यंत आलं म्हणले. पण पुढे काय जमणार नाही म्हणले. म्हणलं त्यांना काय माहीत नव्हतं. म्हणलं असं आहे सोनन बाबांनी काल परवा गाडी आणलेली म्हणलं मोटरसायकल, त्यांच्याकडेच गाडी आहे म्हणलं, त्या गाडीवर या म्हणलं तुम्ही. मग ती गाडी घेऊन घरी आली. आणि मग ती मला सांगायचं काय तर तिथं आल्यानंतर ते म्हणले मला मयुरीला भेटायला जायचं. ती तिथं कॉलेजमध्ये भेटून देत नव्हते शेवटच्या रविवारशिवाय. त्यांनी मागच्या दरवाजाने शेजारी भाऊंनी काय केलं, लोणी प्रवाराच्या कन्या विद्यालयात दादांना घेऊन गेले एका शिक्षिकेच्या घरी. तिची पण मुलगी कॉलेजमध्ये होती. त्या मुलीला बोलून सांगितलं की अशी मुलगी, तिला बोलून घेत तुझ्या घरी. तिला बोलून आणलं घरी, बोलायला पाठवलं. शेजारी म्हणले जा बरं पेढे घेऊन. शेजारी भाऊ बाहेर गेले, पेढे घेऊन आले. आणि तिथं ती येऊन बसलीच होती. दादांनी पेढा घेतला, एक पेढा तिला दिला. म्हणली मला पेढाच खाऊशी लागला. आणि ती दादांची तिची शेवटची भेट. गुरुला भजणं म्हणजे गुरुच्या अंतकरणात कुठेतरी आपल्याला जागा, एखाद्या कोपऱ्यात का होईना जागा मिळायलाच असं सांगता येत नाही. पण सद्गुरूंच्या अंतकरणात कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात आपल्याला जागा मिळावी या उद्देशाने आपला प्रयत्न असावा. खऱ्या अर्थाने ते गुरुला भजणे आणि तेच खरं, आणि त्यावेळेस खरं आपली कृतार्थता आहे. आणि गुरुला भजणंच म्हणजे मुळाला भजणे. आणि त्या स्थितीपर्यंत पोहोचणं ती कृतार्थता आहे जीवनातली. प्रत्येकाची साध्य व्हावं त्याच्यासाठी त्या महात्म्यांचा प्रयत्न आहे. ते वारंवार येतात, आपल्यात येऊन राहतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. लेकरू कसं असलं ना, शेंबडं असलं तरी त्याला बी जीव लावतात. फडकर असलं त्याला जीव लावतात. त्यांचा भाव असतो, त्यांनी रस्त्यावर यावं, मार्गस्थ व्हावं.
म्हणून ते स्वतःचा विचार करत नाहीत. कारण की श्रीपाद बाबा असतील, नामदेव बाबा दादा ते संसाराच्या नावे घालून असून वाढता हा पुण्य धर्म केला. लेकिन हरिभजनी डवलेली जग आणि चुकविला लाग कळी काळाचा. आणि त्यांना तळमळ होती बुडते हे जन्म देख पिलवा येतो कळवळा म्हणून या अवतार त्याच्यासाठीच होता त्यांचा. नाही का असं एवढं असं महान कार्य ठराविक बोटा मोजणारे संतांचंच झालं. पण मोजके येतं. आणि ह्या अलीकडच्या काळात मग निवबारायांच्या नंतर खूप मोठा गॅप पडला होता. आणि तो गॅप बाबांनी खऱ्या अर्थाने नाही तर हा परमार्थ कुठल्या कुठं गेला आणि कुठल्या कुठं चाललाय त्याला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने साधूंनी केलं. म्हणजे आपण दुसऱ्याला कुणा तरी साधू म्हणत बसलो असतो, कुणाच्या मागं फिरत बसलो असतो आणि मिळालेलं आयुष्याचं काय मातेरं झालं असतं. पण अशा संतांच्या त्या भगवंताच्या कृपेने गाठी पडल्या. आपली निष्ठा अशीच वृद्धिंगत होत जावं, बळकट होत जावं अशीच आपण त्याच साधूंच्या चरणी प्रार्थना करू. आणि काही आपले दोन शब्द त्यांच्या कृपेने जी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्या चरणावरती समर्पित करतो. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.